नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पावनखिंडीत बाजीप्रभूंचे आजोड रणझुंजार बलिदान. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बलिदानाची लढाई 13 जुलै 1660 रोजी पावनखिंडीत झाली. सिद्दी जोहरने 40,000 फौजेनेशी पन्हाळगडाला वेढा घातला होता. 2 महिने अडकून पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 जुलैच्या रात्री 600 निवडक मावळ्यांसह गड सोडून विशाळगडाकडे कूच केली. पन्हाळ आणि विशाळगडच्या मध्ये असलेली गोटखिंडी इतकी अरुंद होती की एका वेळी 4-5 पेक्षा जास्त लोक जाऊ शकत नव्हते. याच ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांनी 300 मावळ्यांसह महाराजांना पुढे जाण्यास सांगितलं. त्यांनी वचन दिलं की विशाळगडावरून तोफांची आवाज होईपर्यंत खिंड लढवू. 13 जुलैच्या सकाळपासून दुपारपर्यंत बाजीप्रभूंनी शरीरावर अनेक जखमा होऊनही 10,000 शत्रूला खिंडीत रोखून धरले. त्यांचे बंधू फुलाची प्रभू, शंभू सिंग जाधव यासारखे अनेक वीर याच लढाईत धारातीर्थी पडले. मावळे हर हर महादेवच्या गजरात शेवटच्या श्वासापर्यंत लढले. दुपारी विशाळगडावरून 5 तोफा वाजल्या म्हणजे महाराज सुखरूप पोहोचले. तोफांचा आवाज ऐकताच प्राणांतिक जखमा झालेल्या बाजीप्रभूंनी राजे सुखरूप पोहोचले असे उद्गार काढून देह ठेवला. फक्त 300 मावळ्यांनी दिलेल्या या लढ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वाचले आणि पुढे स्वराज्याचा विस्तार झाला. मावळ्यांच्या अतुलनीय स्वामीनिष्ठेमुळे गोटखिंडीचे नाव पावनखिंड म्हणजेच पवित्र खिंड असे झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर जवळ असलेल्या या खिंडीत आजही बाजीप्रभूंची समाधी आहे. दरवर्षी 13 जुलैला हजारो शिवप्रेमी तिथे जाऊन बाजीप्रभू आणि अज्ञात मावळ्यांच्या शौर्याला अभिवादन करतात.